पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील स्वयंजागृत नवसाला पावणारा सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान शनेश्वर मल्लीनाथ देवस्थान येथे शनी अमावस्या यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 28 व 29 मार्च रोजी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत। जय भारत माता सेवा समिती राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात शनी अमावस्या यात्रा महोत्सव कार्यक्रम भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराजांनी भक्तांना संसाराच्या व्यापातून थोडा वेळ विश्रांती मिळावी आणि भक्ताने आपले जीवन सार्थकी करून भक्ती मार्गाकडे वळावे यासाठी आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांसह संपूर्ण देशभरात सुमारे 4,500हून अधिक शिवलिंगांची स्थापना केली आहे। त्यापैकी घोळसगाव येथील शनेश्वर देवस्थान हा नवसाला पावणारा स्वयंजागृत सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे। प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आळंद, अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। त्यामुळे यंदा यात्रा कमिटीने शनी अमावस्या यात्रेची जय्यत तयारी केली आहे। शुक्रवार 28 मार्च रोजी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून रात्रभर भजन, भारूड आदी भरगच्च धार्मिक कार्यक्रम आहेत। शनिवार 29 मार्च पहाटे श्रींची महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन आदी कार्यक्रम होणार असून सकाळी 7 वाजता घोळसगाव ग्रामप्रदक्षिणा करत श्रींची भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्यांसमवेत श्री शनेश्वर मल्लीनाथ देवस्थान पर्यंत निघणार आहे। यानंतर सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज दर्शन सोहळा, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी सद्गुरू दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे।